आणि जिथे जाणार आहे ना तिथे पाऊस आल्यावर जातो कंपल्सरी. पाऊस आल्यावर सगळ्यात आधी तिथंच पडतो. म्हणून ब्लॉग बघत राहा. आणि आज मला एक काम आहे, चिकन बनवायचं. फर्स्ट टाईम चिकन बनवणार आहे मी. पप्पांनी रेसिपी सांगितली मला, फक्त मला तसं बनवायचं आहे. आणि पप्पा येतील 2 वाजता, मग आपल्याला जायचं. हे बघा कांदे कापले तिथं आणि बाहेर मस्त पाऊस पडतो. बघा वातावरण बघा. धुतलं आहे चिकन मस्तपैकी आणि इथं कांदे कापते. आणि माझा स्टडी टेबलवर पप्पानी मटका ठेवला आहे, पण तो माझा स्टडी टेबल लवकर इथून सरकवणार आहे पप्पा. हे बघा मी आणि हे वातावरण, एक नंबर वातावरण झालं आहे. आणि आपल्याला निघायचं आहे, एकदम लांब जायचं आहे. माझ्या स्कूलचा युनिफॉर्म एकदम असाच होता. म्हणजे ह्याच शाळेत शिकले मी KVSमध्ये. आणि फक्त वेनसडे आणि सॅटर्डेला हा युनिफॉर्म घालायचा. हिचा जसा रेड आहे तसा माझा ब्ल्यू कलरचा होता. आणि बाकी वेळेस दुसरा युनिफॉर्म घालायचा. तर आता ते पण आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना बस घ्यायला येईल. बघा बसमध्ये तुम्हाला दिसतच असेल वेगवेगळ्या कलरचे घातलेत. गाईस बघा चिकनची भाजी शिजायला ठेवली. आता चिकन आधीच शिजवलेलं मी, फक्त आता उकळ द्यायची आहे आणि बस झालं. तुम्हाला चमच्याने हलवून दाखवते. पप्पा यांची पण वेळ झाली आणि आत्ता माझं जेवण बनवून झालं आहे. भात पण बनवला आहे आणि भाजी पण ऑलमोस्ट झाली. बघू पप्पा कधीपर्यंत येतात, मग आपल्याला निघायचं आहे. मम्मी आता झोपली आहे, अर्धा 1 तास झाला आहे. गाईस पप्पा आता आले आणि पप्पाचा रिस्पॉन्स ऐका. भाजीचा सुगंध पप्पालाच आवडायला लागला आहे. तुम्हाला तर दाखवतेच. आधी तुम्हाला सफेद दिसत होता, आता बघा. आणि मम्मी मस्त 2 तास झोप काढून उठली आहे. तू गेल्यापासून झोपली काय झालं? गाईस तुम्हाला मी सांगते एक गोष्ट. मम्मी बोललेली की चिकन आत्ताच बनवायला. पप्पा बोलतात कशाला, संध्याकाळी बनवू ना. आणि मग आता आणि मम्मी आता बोलतीये की ना नाही खायचं पप्पानी जेवण. मम्मी बोललेली की 2 नंतर जर पप्पा आले तर मग कॅन्सल प्लॅन. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झालेत. 20 मिनिटं आता झाले. आता 20 मिनिटं पण नाही झाले अजून. अरे मी इथं दाडत होतो रे. 2 वाजून 11 मिनिटात. 2 वाजून 20 मिनिटं. किती वाजले? किती वाजले? किती वाजले? किती वाजले? किती वाजले? हा अजून 20 पण पूर्ण नाही झालंय. बघू किती झाले? हा मग मम्मीचं टायमिंग चुकीचं आहे. आणि मम्मी आता पप्पाला बोलते जेवायचंच नाही, कारण पप्पा बोललेले की डायरेक्ट आपण संध्याकाळी जेवण बनवणार आणि वडापाव खाऊ. मला बनवायचं होतं ना, म्हणून मी बोललो होतो. आता काय झालं एवढं? बघा गाईस हे आपल्या माझ्या पप्पानी बनवलंय. तुम्हाला उजाडात दाखवते. सिमेंटनी बनवलंय ते असं. आतमध्ये वेगळाच त्याचा रूप आहे आणि बाहेरून वेगळं. भारी आहे. गाईस आता आम्ही निघणार आहे. मी सांगूनच टाकते कुठं जायचं आहे. बारवी डॅमला जायचं आहे आपल्याला. असंच फिरायला. पाणी तर तिथं काय भरलं नसेल आहे ना गं? नसेल भरलं असं वाटतंय. गाईस बघू शकता तुम्ही वातावरण. डोंगर तर डोंगरावर डोंगर इथं. कुठे? इथं एकदम डेंजर, म्हणजे डेंजरपेक्षा डेंजर ॲक्सिडेंट झालं. कसलं BMW? कुठे? तर पाऊस लय पडला वाटतंय. मस्तपैकी झाडं ग्रीन. आम्ही कमीत कमी इथं 10 वेळा आलोय गेल्या पावसाळ्यात. मातीच्या ढगारा बघत. आता असली व्ह्यू येणार आहे, कारण पप्पा मोबाईल घेऊन उभे तर मी पण घेऊन उभी राहणार. म्हणून मी दाखवणार गाईस तुम्हाला. बघा इथं माझे खूप सारे व्हिडिओज पण आहे. बघा काय नजारा आहे त्या कोपऱ्यात पण. त्या कोपऱ्यामध्ये पोरगा शायनिंग मारून गेला आणि तो डायरेक्ट पाण्यातच मेला. त्या दोघा झाडांचा मधला भाग. कुठलं झाड मला नाही दिसत. बोट नाही दाखवायचा. ती मध्ये दगड दिसतीये. घर बघा, घर बघा किती भारी भारी आहे.
पाणी सगळं सुकलं इथं. डॅम मध्ये पाणी नाही एकदम. डॅम मध्ये पाणी नाही तर लोकांना काय पाणी भेटणार. मुळक झालंय गाईज आमचं, पाणी सुकलंय अख्खं. इथं अजून उन्हाळा सुरू. नाही, मम्मीला असं वाटलेलं इथं पाणी असणार आहे. मग सोडले होते मधी. मग अरे पाणी ते सोडले होते पण संपून गेलं ना पाणी. गाईज तिकडं आम्ही जे स्पेंड करतो ना टाइम तिथं, मी तुम्हाला नंतर जेव्हा येईल ना पावसाळ्यात तेव्हा पूर्ण स्टोरी सांगाल. तिकडची स्टोरी लय भारी भारी आहे. आणि त्या कोपच्यात एक घर आहे तिकडचं पण सगळं सांगेन. आता रिव्हील नाही करणार, मग नंतर काहीच नाही भेटणार बोलायला. हे पावसाळ्यात अख्खं भरतं पूर्ण, म्हणजे आहे ना पप्पा. बोलतो 10-15 वेळा एवढं वेळा. मग आपण किती वेळ येतो हा गा, अख्खा पावसाळ्यात किती वेळ येतो. कोणता पावसाळ्यात आपण इकडे 10-15 वेळा. आई शपथ नाही येत का ग. 5 वेळ येतो गाई. सॉरी गाईस, यांची भॅस चालू झाली. यावर्षी कधी असं वाटतं छोटे पोटे. असं वाटतं आम्ही मनला चाललोय. आम्हाला वेगळं कारभार लागतो. किती त्याला आकलं होतं मरणाची. गाईस, तुम्हाला आवाज येत असेल. या रोडावर एवढा शायनिंग मारून एक पोरगा गाडी चालवतो ना, डेंजर. त्या टर्निंग पॉइंटला टर्न बिन मारतोय. तुम्हाला दाखवू नाही शकत मी, त्याला लगेच कळून जाईल पोराला. हा ना. आणि त्या तिथं ते पाणी दिसतंय ना, हे पूर्ण सगळं भरून जातं पावसात. पण त्या पाणीत पण 2 पोरं गेले है ना त्या पाण्यात. पाठीवाले लोक गेलेत तिकडं, तिथून दिसत नाही आपल्याला. इकडे गाड्या किती उभ्या आहेत बघ. जायचं का आपण. साऊथ आफ्रिका बघा मागं. पप्पा बोल, मम्मी बोलते आपण बालीला आलोय. काय पण बोलू नको. लोक येडा बेडा समजायचे. वाटा लागलाय ना, जंगलमध्ये आलोय. पाणी एवढं सुकलेलं आहे, मूड पूर्ण ऑफ झालाय आमचा. पुढच्या महिन्यात भारी वाटायला लागला. पुढच्या महिन्यात भारी वाटत, पण पुढच्या महिन्यात गर्दी किती असेल. गर्दी असू दे ना, तो असेल मजा आहे. पप्पाला तेवढी मजा यायला लागली काय माहिती का. पुढं मजा येते बाबा. मी तर 10 वेळा चक्कर मारलोय, प्री वेडिंग केलंय, शूट केलं उन्हामध्ये, भर उन्हामध्ये. तुम्हाला मी सांगू नाही शकत गाईज. पप्पानी इथं 10 वेळा शूट केले, 10 पेक्षा जास्त वेळा ना. आता हे तर रिअल आहे ना, खूप वेळा शूट केलं पप्पानी. हा ग, हे तर रिअल. कपलला घेऊन येतात, कपलला पण ओरडतात. हा, आणि आम्हाला पण तसं एक्सपिरियन्स करायला बघतात. मम्मी ऐकून घेत नाही. गाईज बघू शकता तुम्ही, मला सोडून गेलते आणि रिटर्न आले मला घ्यायला. बघा असं काय नाही गाईज, व्हिडिओ चालू होता. मम्मीचा फ्रॉक हा बघा किती भारी वाटतो. बघा बघितलं ना, व्हिडिओ चालू झाला की फिरते. आणि गाईज तुम्हाला कमाल वाटलं बघ ना. जानेवारीमध्ये आपण आलतो तेव्हा सगळं म्हणजे कमळ होते, पूर्ण कमळनी भरलेलं आहे. मार्च मध्ये पण होतं. मार्च मध्ये कसं, मार्च मध्ये फुलं होते, खूप फुलं होते. असे लोटस होते, लोटस. अगं घास उगला यार मिशो. पूर्ण घास उगवलाय. पावसाळ्यात परत येतील ना, मला नाही वाटत आता येईल. कसं येईल. हे थोडंसं त्याच्या पुढं आहे, फक्त कळ्या आहेत, बाकी काहीच नाही इथं. बघा दिसतंय कळ्या. पावसाळ्यात उगतील. आणि तुम्हाला माहिती आहे कमळ जिथे असेल तिथं नागोबा पण असतो. गाईज इकडचा एकदम फेमस वडापाव खायला आलो आम्ही. इथे गर्दी तर लय असते, पण आज गर्दीच नाही. काय माहिती मूड हा लवकर आलो म्हणून वाटतंय. आणि तिथं ना मांजराने पिल्लू दिलंय, मी दाखवू नाही शकत तुम्हाला, त्यांना नजर लागली. गाईज वडापाव बघा, साक्षी वडापाव खाते आता. चटणी तर एकदम टेस्टी असतो आणि फेमस आहे वडापाव इकडचा. पप्पा गायब झाले. पप्पा गायब झाले. गायब ही सवय येतं, अचानक गायब होऊन जायचं. आणि 5 मिनिटानंतर यायचं, 5-10 मिनिटानंतर. मम्मीला ना खूप दिवसापासून ना कडक पाव खायचे होते, कुठं भेटतच नव्हते ते.
किती कडक आहे बघा. माहिती आहे लहानपणी भेटायची. मम्मी आता मस्त खाणार चायसोबत. इथं जेव्हा पण मलाई असते तेव्हा ते लोक तिथं ठेवतात. नसली की तिथं नाही आहे तर समजायचं मलाई नाही हा